नमस्कार मित्रांनो, संदीपचे मनोगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही चिवचिव चिमणी हे गाणं अनेकदा ऐकलं असेल, पण आज स्वतः मी एक छोटीशी चिमणी तुमच्याशी बोलणार आहे. माझ्या आयुष्यातील आनंदाचे आणि दुःखाचे प्रसंग संदीपचे मनोगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्यासमोर मांडणार आहे. मी एक चिमणी. मला माझं बालपण आजही आठवतं, जेव्हा मी आईच्या पंखाखाली निर्धास्त झोपायचे. आमचं घर हिरव्यागार झाडांवर होतं, जिथे आम्ही आनंदाने राहत होतो. दररोज सकाळी स्वच्छ नदीचं पाणी प्यायचो आणि मोकळ्या आकाशात आनंदाने उडायचो. पूर्वीच्या काळी हवा शुद्ध होती आणि माणसंही आम्हाला प्रेमाने दाणे टाकायचे. काळानुसार माणसे बदलली आणि त्यानुसार त्यांचे विचार देखील बदलले. पण एक दिवस मोठमोठे आवाज झाले आणि आमच्या डोळ्यासमोर झाडांची तोड सुरू झाली. ज्या झाडांवर माझं घरटं होतं ते झाडही पडलं आणि माझं घर क्षणात उद्ध्वस्त झालं. आजूबाजूला दूरच दूर पसरला आणि आम्हाला श्वास घेणंसुद्धा कठीण झालं. कारखान्यांच्या चिमण्यांतून निघणाऱ्या काळ्या धुरांमुळे आमच्यासाठी स्वच्छ हवा उरली नाही. पूर्वी आम्ही मुक्तपणे आकाशात उडायचो, पण आता प्रदूषणामुळे उडतानाही हवेत भीती वाटते. विषारी हवा आणि प्रदूषणामुळे आमची पिल्ले आजारी पडू लागली आणि अनेक पक्ष्यांचे प्राणही जाऊ लागले. पूर्वीची स्वच्छ नदी आज प्लॅस्टिक आणि कचऱ्याने भरली आहे. तेच घाण पाणी प्यावं लागल्यामुळे आमच्या पिल्ल्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. माणसांनो, आमचं आयुष्य खूप छोटं असतं, पण आम्हालाही आमच्या पिल्लांसोबत जगायचं असतं. आमचं एकच स्वप्न असतं, आमच्या पिल्लांना सुरक्षितपणे उडताना पाहायचं. आज माझे पिल्ले मला विचारतात, आई आपण राहायचं कुठे, कारण आता झाडच उरले नाही. आज मोबाईलची टॉवर, सिमेंटची जंगले आणि कमी होत चाललेली झाडे यामुळे आमचा चिवचिवाट दिवसेंदिवस कमी होत आहे. पूर्वी प्रत्येक घराच्या अंगणात आम्हाला दाणे आणि पाण्याचे छोटेसे भांडं मिळायचं. आज माणुसकी हळूहळू हरवत चालली आहे. जर प्रत्येक माणसाने वर्षातून फक्त एक एक झाड लावलं आणि पक्ष्यांसाठी पाणी ठेवलं, तरी आमच्यासारख्या हजारो चिमण्यांना पुन्हा जगण्याची आशा मिळेल. आज काचेच्या इमारतीवर आदळून आमच्या अनेक बहिणींचा जीव जातो, कारण ते आम्हालाही आकाशासारखे वाटतात. तुमच्या घराच्या गच्चीवर किंवा खिडकीत उन्हाळ्यात पाण्याचं एक छोटंसं भांडं ठेवा. कदाचित तेच एखाद्या तहानलेल्या चिमणीचं आयुष्य वाचवेल. नदीत कचरा टाकू नका, कारण ती आमचीही तहान भागवते. झाडं वाचली तर माझं घरटंही वाचेल. नदी वाचली तर माझी पिल्ले जगतील आणि निसर्ग वाचला तर तुम्हीही वाचाल. आज तुम्ही एका चिमणीचा आवाज ऐकत आहात, पण उद्या कदाचित चिमणीच दिसणार नाही. निसर्ग जपा, कारण निसर्ग आपला नाही, आपण निसर्गाचे आहोत. लक्षात ठेवा, आम्ही बोलू शकत नाही म्हणून आम्हाला दुःख होत नाही असं नाही. आमच्या वेदना समजून घ्या, कारण आम्हीही या पृथ्वीचे जीव आहोत. आज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला, उद्या माझा चिवचिवाटही ऐकू यावा इतकंच माझं स्वप्न आहे. मित्रांनो, मी एक चिमणी बोलते. हा व्हिडिओचा सामाजिक संदेश मी लिहिलेला आवडला असेल तर संदीपचे मनोगत या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओचा सामाजिक संदेश कसा वाटला कमेंट करा. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन मनोगतासह.